आपल्या सोबत आहेत चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारजी। भाऊ काय सांगणार, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत जाण्यासाठी सज्ज आहात? आनंद आहे। दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। खरं तर राष्ट्र महा करायचा असेल तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करावा लागतो आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचं काम हे पूर्ण शक्तीने मी संसदेत करेल। ज्या संसदेला मी काष्ट पाठवलं, लाकूड पाठवलं, त्यातून संसदेचे दरवाजे तयार झाले आहे। ते दरवाजे जर माझ्याच स्वागतासाठी उभे असतील तर मग निश्चितपणे आनंद होईल। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा आवाज उचलेल। जवळपास 30 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते, मोठ्या पदांवर राहिले, आता दिल्लीच्या मार्गावर जाण्यासाठी खासदारकी लढतायत का? नाही, मी 1989 मध्ये सुद्धा लोकसभा लढवली होती, 91 मध्ये लोकसभा लढवली होती। माझ्यासाठी काही नवीन नाही आहे। 34 वर्षांनी आता पुन्हा एकदा लोकसभा लढवतो आहे। 30 वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, आता पुन्हा लोकसभेची सेवा केली। चंद्रपूरचा सर्व समाज घटक तुमच्या नेतृत्वात काम करतो गेल्या काही दिवसांपासून। किती टफ लढत आहे की भाजपसाठी वॉकओव्हर आहे, कसं बघता याच्याकडे? ही माझी लढत नाही आहे, ही लढत जनता जनार्दन विरुद्ध इतके वर्ष सत्ता करत या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या राजकीय पक्षाची आहे। माझी काय लढत आहे? क्या जीत में क्या हार में किंचित नाही भयभीत में हा भाव घेऊन मी काम करतो। जेव्हा 89 मध्ये उभा होतो तेव्हाच मी सांगितलं विजय जागा तर माझायचं नाही, पराभव जागा तर गाजायचं नाही। मी निवडून आलो तर माझी काही 4 फुटांनी उंची वाढत नाही आणि मी पराभूत झालो तर 4 फुटांनी उंची कमी होत नाही। पण मी निवडून आलो तर विकासाची उंची ही मात्र या महाराष्ट्राच्या, या देशाच्या इतर लोकसभा क्षेत्रात जो विकास होईल त्याच्यापेक्षा मी जास्त करेन, हे मात्र नक्की। काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तुमच्या विरोधात कोण असेल? नाही, कोण उमेदवार आहे, चिन्ह आहे, त्यांचा भाग्यरेषा नसेल, तुटका पंजा आहे, आमचा विकासाचा कमळ आहे। मला वाटतं काही प्रश्न उपस्थित होत नाही। उमेदवार कोणीही असो, उमेदवार का मी असतो तरी कोणी ना कोणी उमेदवार राहिला असता। आपण मतदान उमेदवारावर करत नाही, त्याच्या चिन्हावर करतो। आपल्याला देशासाठी मतदान करायचं आहे, मोदीजीसाठी मतदान करायचं। स्वागतानं खुश आहे का? पूर्ण कार्यकर्त्यांचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांचा परिश्रम हेच खरं तर निवडणुकीच्या यशाचं गमक असतं। आपण शून्य आहोत, कार्यकर्त्याचा एक लागला तेव्हाच आपण 10 नंबरही होतो। शिवाजी पार्कवरून काल राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली, एकूणच भाजपवर टीका केली। त्याच्याशिवाय त्यांच्या हातात काय राहिलं? अतिशय वैफल्यग्रस्त हे नेते आहे। तिथं जेवढे एकत्र झाले त्यांना ना देशाच्या विकासाची दिशा आहे, ना दिव्यदृष्टी आहे, ना दूरदृष्टी आहे, ना दीर्घदृष्टी आहे। नुसतं टीका करणं, घाणेरडं बोलणं, अदानीजीशी मान्य मोदीचा संबंध जोडणं। खरं तर अदानीला जन्म कोणी दिला? जेव्हा चिमनभाई पटेल मुख्यमंत्री होते काँग्रेसचे तेव्हा कच्छमध्ये 10 पैसे मीटर जागा दिली। छबीरदास मेहता मुख्यमंत्री झाले, मुद्रा पोर्टचं टेंडर दिलं। अदानीला त्यांनी मोठं केलं। राजस्थानमध्ये 45,000 48,000 कोटीचं काम राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी दिलं। आत्ता मला आश्चर्य वाटते की लोकांचा गैरसमज का? नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।